बोट्यो मी सर्वात जास्त प्रेम करतो माझ्या बहिणीवर आणि तिला दिला मी सरप्राईज आयफोन 17 प्रो मॅक्स. तो कसा आज होती भाऊबीज आणि भाऊबीज साठी मला जायचं होतं अकोला, कारण की आपली बहीण अकोल्यात राहते. कट मध्ये रेडी होऊन काढली आपली एक्सेस आणि सुम मध्ये निघलो मी अकोल्याकडे. सर्वात पहिले घातला हनुमान दादाले जय श्रीराम, मग खामगावचा बायपास आणि बाळापूरचा टोलनाका क्रॉस करून मी आलो क्रोमा स्टोअर वर, कारण की ज्या दिवशी आयफोन 17 प्रो मॅक्स लॉन्च झाला त्याच दिवशी 50,000 रुपये देऊन मी तो बुक करून ठेवला. म्हणजे कसं आता कॅश मध्ये 1,00,000 रुपये देतो आणि आपल्या ताईचं गिफ्ट घेतो, कारण की आपण 50,000 तर पहिलेच दिलाय. आयफोन तर घेतला आपण, दादा म्हणत अडीच अनबॉक्स करा, म्हणजे कसं तुम्हाला पूर्ण फोन चेक करून देतो. म्हणून मग आपल्याच हातून करून घेतली आयफोनची अनबॉक्सिंग आणि दादाकडून करून घेतला चेक. तर लवकर द्या बाबा मोबाईल पॅक करून, तिकडे घरी ताई वाट पाहू राहिली. हे ऐकत नाही तर यांना दिलं मला हे एवढं मोठं बिल. हे पाहून तर डायरेक्ट मला धक्काच बसला, पण मग आठवलं की आपण तर पेमेंट पहिलेच करेल आहे. दादानं मला मोबाईल पॅक करून दिला, मी त्यांना थँक्यू बोललो आणि निघलो ताईले सरप्राईज द्यायला. पण रस्त्यातच माझ्या दिमागामध्ये एक खुरापाती आयडिया आला. ताईले फक्त रिकामा डब्बा द्यायचा, मोबाईल आपल्या खिशात ठेवायचा. पाहू आता ताईचं रिएक्शन. जसा मी ताईच्या फ्लॅटवर आलो, ताईनं माझ्यासाठी भाऊबीज स्पेशल रांगोळी काढली होती. वा क्या बात है. फ्लॅटच्या अंदर जात नाही तर ताईनं दिलं भाषेला माजूला आणून, त्याच्यासोबत बसलो, थोडा वेळ खेळलो, मस्त्या केल्या. तोपर्यंत ताई ओवाळाचं ताट घेऊन आली. चला बा आता सगळी तयारी झाली, आता ओवाळून बी घेतो आणि ताईला तिचं गिफ्ट बी देतो. भाषाला घेऊन चौरंगावर बसलो, ताईनं आम्हाला टिक्का लावला, ओवाळलं, नंतर मी ताईचं दर्शन घेतलं आणि सोबतच तिला आयफोनचा रिकामा डब्बा दिला. तो रिकामा डब्बा पाहून ताईचं रिएक्शन असं होतं की तिनं तो डब्बा मला फेकून मारला आणि मी एवढा घाबरलो की एका मिनिटात आयफोन काढून ताईच्या हातात ठेवला. आयफोन घेऊन माई बहीण तर झाली खुश. तुम्ही ना तुमच्या बहिणीले किंवा तुमच्या भावानं तुम्हाला भाऊबीजले काय गिफ्ट दिलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करून घ्या. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.